नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. रातोरात वजन वाढलेलं बघून किंवा सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर, अंगावर सूज बघून टेन्शन येतं ना? विशेषतः धावपळीच्या जीवनशैलीत असलेल्या अनेक महिलांसाठी हा रोजचा आणि अतिशय वैताग आणणारा प्रश्न आहे. हे एखाद्या जादूसारखं वाटेल, पण एका साध्या आणि पूर्णपणे विज्ञान आधारित अशा 24 तासांच्या रिसेटच्या मदतीने आपण ही सूज आणि साठलेलं अतिरिक्त पाणी कसं कमी करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. आता तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की रातोरात 2 ते 3 किलो वजन असं अचानक कसं वाढू शकतं. म्हणजे आपण काल तर सगळं व्यवस्थित पाळलं होतं, मग आज सकाळी काट्यावर हा वाढलेला आकडा कुठून आला? हा अनुभव खूपच निराश करणारा असतो. तुम्ही जिममध्ये घाम गाळता, उपाशी राहता, तरीही हे वजन काही कमी होत नाही. याचं कारण अगदी साधं आहे, कारण हा वाढलेला भाग फॅट किंवा चरबी नसून ते भलतंच काहीतरी असतं. आणि म्हणूनच फॅट वाढणं आणि हे खोटं वजन म्हणजेच फेक वेट यामधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहा, फॅट वाढण्यासाठी तुम्हाला सलग अनेक दिवस गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खाव्या लागतात. त्याला खूप वेळ लागतो. पण हे खोटं वजन हे अक्षरशः रातोरात वाढतं. हे दुसरं तिसरं काही नसून फक्त शरीरात साठलेलं अतिरिक्त पाणी आणि सूज असते. त्यामुळे अचानक वजन वाढलेलं दिसलं तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. खरं तर हा फरक समजून घेणंच हाच अनेकांसाठी एक मोठा दिलासा असू शकतो, नाही का? तर ह्या समस्येवर मात करण्यासाठी आपला आजचा आरामाचा मार्ग म्हणजेच रोडमॅप टू रिलीफ असा असेल. आपण पाहणार आहोत 1. खोट्या वजनाचा भ्रम, 2. स्पंज आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन, 3. सकाळपासून दुपारपर्यंतचा रिसेट, 4. संध्याकाळची हालचाल आणि झोप, आणि शेवटी सूज वाढवणारी लपलेली कारणे. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. खोट्या वजनाचा भ्रम आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची. शरीरात अंतर्गत सूज आहे किंवा अतिरिक्त पाणी साठले, हे कसं ओळखायचं? याची काही एकदम स्पष्ट लक्षणं असतात. सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज येणं, बोटातल्या अंगठ्या किंवा बांगड्या अचानक घट्ट होणं, दिवसा वारंवार पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा संध्याकाळपर्यंत पाय एकदम जड पडणं. यासोबतच विनाकारण थकवा आणि निस्तेज त्वचा, ही सगळी या खोट्या वजनाचीच लक्षणं आहेत. यासाठी एक एकदम सोपी चाचणी आहे बरं का. तुमच्या गालावर किंवा पायावर बोटाने थोडा दाब द्या आणि तो ठसा जर काही सेकंद तसाच राहिला तर समजून जा की शरीराने अतिरिक्त पाणी धरून ठेवलंय. आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊया, स्पंज आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन. यामागे नक्की कोणतं विज्ञान आहे ते पाहूया. हे समजून घेण्यासाठी आपण एका स्पंजचं उदाहरण घेऊया. आपलं शरीर अक्षरशः एका स्पंजसारखं काम करतं. जेव्हा आपण पूर्णपणे निरोगी असतो तेव्हा शरीर स्वच्छ पाण्याने भरलेल्या स्पंजसारखं एकदम हलकं आणि लवचिक असतं. पण जेव्हा शरीरात सूज किंवा इन्फ्लमेशन वाढतं तेव्हा मात्र ते गढूळ आणि साचलेल्या पाण्याने भरलेल्या स्पंजसारखं जड होतं. आणि म्हणूनच तुम्हाला शरीर एकदम जड आणि कडक झाल्यासारखं वाटतं. लक्षात घ्या, हे फॅट नाहीये, हे फक्त साचलेलं घाणेरडं पाणी आहे. आता हे साचलेलं पाणी बाहेर कसे काढायचं? तर हे सगळं इलेक्ट्रोलाइट्सच्या संतुलनावर अवलंबून असतं, मुख्यत्वे सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम काय करतं? ते शरीरात पाणी धरून ठेवण्याचं काम करतं, जे सहसा आपण खात असलेल्या प्रोसेस्ड फूडमधून शरीरात जातं. पण याउलट पोटॅशियम हे अतिरिक्त पाणी शरीराबाहेर फ्लश करण्याचं म्हणजे काढून टाकण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतं. म्हणूनच ह्या प्रक्रियेत नारळ पाणी एक हिरोची भूमिका बजावतं, कारण त्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, जे सोडियमने अडकवून ठेवलेलं पाणी शरीराबाहेर काढायला मदत करतं. या विज्ञानानंतर वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे. तो म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंतचा आपला 24 तासांचा कृती आराखडा किंवा रिसेट. हा रिसेट म्हणजे कोणताही कडक डाएट नाहीये बरं का. हा शरीराला नैसर्गिकरित्या बरे करणारा एक प्रकारचा रिपेअर मोड आहे. सकाळी हायड्रेशन आणि हलकी फळं, दुपारच्या जेवणाआधी एक खास अँटी इन्फ्लेमेटरी ड्रिंक, दुपारी अगदी हलकं साधं जेवण, संध्याकाळी थोडी हालचाल आणि रात्री डिजिटल कर्फ्यू. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण प्रत्येक टप्पा शरीरातील घाण आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने जोडलेला आहे. चला, सकाळची नेमकी कृती समजून घेऊया. सगळ्यात आधी सकाळी 2 ग्लास नारळ पाणी प्यायचं आहे, पण घाईघाईत नाही, तर हळूहळू घोट घोट घेत प्यायचं आहे. यामुळे पोटॅशियम शरीरात जाऊन हळूवारपणे ड्रेनेज प्रक्रियेला सुरुवात करतं आणि पोटाला धक्का बसत नाही. त्यानंतर शरीर सतत स्वच्छ होत राहावं यासाठी दर 2 तासांनी थोडं थोडं साधं पाणी पित राहा
आणि हो, नाश्ता एकदम हलका ठेवायचा, जसं की थोडी फळं किंवा भिजवलेले ड्रायफ्रुट्स. असं केल्याने काय होईल तर तुमची ऊर्जा पचनामध्ये वाया न जाता शरीराच्या रिकव्हरीसाठी वापरली जाईल. आता दुपारच्या जेवणाची वेळ होण्याआधी आपल्याला एक अतिशय प्रभावी अँटी इन्फ्लेमेटरी पेय घ्यायचं आहे. हे बनवणं एकदम सोपं आहे. कोमट पाण्यात थोडं ताजं आलं किसून घाला, त्यात चिमूटभर हळद आणि थोडा लिंबाचा रस पिळा. हे साधंसं वाटणारं पेय प्रत्यक्षात तुमच्या शरीराला आता अंतर्गत सूज कमी करायची आहे असं एक थेट आणि अतिशय शक्तिशाली सिग्नल देतं. दुपारच्या जेवणाच्या वेळी 70% नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे काय तर जेवण अतिशय साधं असावं, जसं की मूग डाळीची खिचडी किंवा दुधी भोपळ्यासारख्या हलक्या भाज्या, आणि मुख्य म्हणजे पोट फक्त 70% भरेल इतकंच खा. अगदी गच्च जेवू नका. जास्त न जेवल्यामुळे शरीराची ऊर्जा जड अन्न पचवण्यात अडकून पडत नाही, तर ती पेशींच्या खोलवरच्या दुरुस्तीकडे, ज्याला आपण सेल्युलर हिलिंग म्हणतो, त्याकडे वळवली जाते. आता आपण चौथ्या भागाकडे वळूया, संध्याकाळची हालचाल आणि झोप, म्हणजेच आपल्या शरीराची नॅचरल ड्रेनेज सिस्टम, लिम्फॅटिक सिस्टमची स्वच्छता. संध्याकाळच्या या 3 सोप्या पायऱ्या तुमच्या शरीरासाठी खरोखर चमत्कार करू शकतात. सगळ्यात आधी 20 मिनिटे दीर्घ श्वास घेत चाला. या चालण्यामुळे शरीराच्या लिम्फॅटिक सिस्टमला एक प्रकारचा पंप मिळतो. त्यानंतर रात्री 8 वाजता कडक डिजिटल कर्फ्यू लावायचा, म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि सर्व स्क्रीन्स बंद. आणि झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं शांत बसायचं. ब्लू लाईट नसलेली ती गाढ झोप हीच ती एकमेव वेळ असते जेव्हा शरीर खऱ्या अर्थाने स्वतःची दुरुस्ती करतं आणि दिवसभरातली उरलेली सर्व सूज बाहेर टाकतं. आपल्या शेवटच्या आणि 5व्या भागात आपण पाहणार आहोत सूज वाढवणारी लपलेली कारणं, म्हणजेच आपण नक्की काय टाळायला हवं. आपण इतके प्रयत्न करूनही कधीकधी यश का मिळत नाही? कारण आपण रोज काही छोट्या चुका करत असतो, ज्या लपून राहिलेल्या असतात. जसं की सतत प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं, रोजच्या स्वयंपाकात रिफाईंड तेलाचा वापर करणं आणि रात्री खूप उशिरा जेवणं. या सर्व गोष्टी शरीरातली सूज भयानक वाढवतात. आणि यातलीच सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती माहितीये? अतिरिक्त चहा किंवा कॉफी. होय, जास्त कॅफीनमुळे शरीरातील पाणी वेगाने लघवी वाटे बाहेर जातं, ज्यामुळे शरीर घाबरून जातं आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी आधीपेक्षा दुप्पट वेगाने पाणी धरून ठेवायला सुरुवात करतं. म्हणूनच चहा कॉफीवर नियंत्रण हवंच. या साध्या पण प्रभावी 24 तासांच्या रिसेटने जो तातडीचा आराम मिळतो ना, तो खरोखरच अप्रतिम आहे. तुम्हाला लगेच हलकं वाटेल. पण शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. जर हा 24 तासांचा रिसेट इतका छान काम करत असेल, तर कायमस्वरूपी सुटकेसाठी आपले हार्मोन्स, पचनसंस्थेचं आरोग्य किंवा आपण घेत असलेला ताणतणाव यांसारख्या मूळ कारणांवर काम करणं किती गरजेचं आहे? हा रिसेट तुमच्या शरीरात दिलासा देण्यासाठी एक उत्तम सुरुवात नक्कीच आहे. पण खऱ्या आणि कायमस्वरूपी बदलांसाठी आरोग्याचा तो मूळ पाया मजबूत करणं तितकंच आवश्यक आहे. याचा नक्की विचार करा. चला तर मग, निरोगी राहा, जागरूक राहा आणि स्वतःची काळजी घ्या.